महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान होणार आहे। 19 एप्रिलला पहिला तर 20 मे रोजी शेवटचा टप्पा असेल। पूर्व विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे, तर मुंबईतल्या सर्व 6 मतदारसंघात 20 मे रोजी मतदान पार पडेल। तेव्हा कुठे मतदान होणार आहे त्यावरती आपण सविस्तर नजर टाकूयात। पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडेल। दुसरा टप्पा असेल 26 एप्रिलचा, तेव्हा बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्ध्याच्या जागांसाठी मतदान होईल। यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणीत देखील मतदान होईल। तिसरा टप्पा आहे 7 मे रोजी, तेव्हा रायगड, बारामती, धाराशिव, लातूर या मतदारसंघांमध्ये निवडणुका होतील। तर सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडेल। रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगलेत देखील 7 मे रोजी मतदान होईल। चौथा टप्पा असेल 13 मेचा, तेव्हा नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना या मतदारसंघात मतदान पार पडेल। संभाजीनगर, मावळ, पुणे आणि शिरूरमध्ये देखील याच दिवशी निवडणुका होतील, सोबतच नगर, शिर्डी आणि बीड। पाचवा टप्पा असेल 20 मेचा, त्यावेळी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर या मतदारसंघात निवडणुका होतील। सोबतच भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6ही मतदारसंघात या शेवटच्या 20 मे रोजीच्या टप्प्यामध्ये मतदान पार पडेल आणि या सगळ्याची मतमोजणी म्हणजे निकाल असेल अर्थातच 4 जूनला।